मी DM कापसीकर, शिल्प निदेशक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, ITI पुसद, जिल्हा यवतमाळ. आज वर्क फ्रॉम होम ई लर्निंगच्या माध्यमातून मी आपल्यासमोर घेऊन येत आहो नवीन विषय, पाईप फिटिंग. चला तर मित्रांनो, पाईप फिटिंगच्या अभ्यासाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पाणी म्हणजे जीवन. मनुष्य प्राण्याला पाण्याची नितांत गरज आहे. मनुष्य प्राणी पाण्याशिवाय जगू शकत नाही. आजची पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता पाण्याची बचत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने पाण्याचा बचत व्हावी यासाठी पाण्याचा योग्य विनियोग करणे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, या दृष्टीने सर्वात मोलाचं योगदान ठरते ते पाईप फिटिंगचं. आणि यासाठी आवश्यक आहे मजबूत पाईप फिटिंग, मजबूत पाईप फिटिंग, मजबूत पाईप फिटिंग. चला कृपया आकृतीकडे लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, इमारतीमध्ये, शेतकी क्षेत्रामध्ये, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणी, त्याचप्रमाणे इतर विविध द्रव्य पदार्थ वाहून नेण्याकरिता पाईप फिटिंगची अत्यंत गरज भासते. आणि ही पाईप फिटिंग करण्याकरिता, पाईप फिटिंगच्या कामासाठी कामाच्या आवश्यकतेनुसार विविध धातूचे आणि विविध आकाराचे पाईप उपयोगात आणले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कास्ट आयरन पाईप, स्टील पाईप, सिमेंट पाईप, त्यानंतर GI पाईप आणि PVC पाईप इत्यादी पाईपचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. आता पाईप फिटिंगचे घटक, पाईप फिटिंग ॲसेसरीज. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे आपण पाईप फिटिंगचे ॲसेसरीज पाहत आहोत. तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत सरळ रेषेत किंवा कोनात पाणी पुरवठ्याकरिता विविध घटकांचा वापर केला जातो. त्यांना पाईप फिटिंग ॲसेसरीज असे म्हणतात. यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत रिड्यूसर. रिड्यूसर हे याला रिड्यूसिंग सॉकेट असे सुद्धा म्हणतात. दोन भिन्न व्यासाच्या पाईपला एका रेषेत जोडण्याकरिता रिड्यूसरचा वापर प्रामुख्याने केला जातो. रिड्यूसर हा ज्यावेळी पाईपचा व्यास कमी करण्याची गरज भासते, नावानुसार त्याला रिड्यूस म्हणजे कमी करणे, पाईपचा व्यास कमी करण्याची गरज भासते, त्यावेळी रिड्यूसरचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. आणि या रिड्यूसरला दोन्ही टोकाकडून आतील आटे पाडलेले असतात. यानंतर टी. इंग्रजी टी या अक्षराप्रमाणे याचा आकार असून याचा उपयोग तीन पाईप, 1 2 3 तीन पाईप एकमेकाला जोडण्याकरिता उपयोग केला जातो.
कोणामध्ये जर पाईपलाईन आपणास उभारायची असेल अशा वेळी टीचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. एक मुख्य लाईन आणि त्या ठिकाणाहून दोन बाजूला जर पाणी पुरवठा करायचा असेल अशा वेळी टीचा उपयोग केला जातो. यामध्ये टीचे दोन प्रकार आढळून येतात, ही इक्वल टी आणि ही अनइक्वल टी. म्हणजे याचा तीनही बाजूचा व्यास समान असतो. या ठिकाणी हा बाजूचा व्यास समान आणि या बाजूचा व्यास कमी झालेला दिसतो आहे. रिड्युसिंग टी असं सुद्धा याला संबोधता येईल. आणि याच्या तीनही टोकाला आतील बाजूने आटे पाडलेले असतात. त्यानंतर निप्पल. निप्पल हा एक पाईपचा छोटा तुकडा असून कामाच्या आवश्यकतेनुसार याचा उपयोग इमारतीमध्ये पाईप फिटिंग करते वेळी एक्सटेन्शनसाठी केला जातो. म्हणजेच जर काही कारणास्तव पाईप कमी पडला आणि जर त्याची किंचित अंतरापर्यंत वाढ करायची असेल तर त्या निप्पलचा उपयोग आपण प्रामुख्याने करतो. आणि हा अत्यंत महत्त्वाचा असा पाईप फिटिंगचा घटक आहे. यामध्ये लांबीमध्ये 1 फूट 2 फूट, छोट्या लांबीमध्ये जर म्हटलं तर याचं आपण मागणी करताना अर्धा बाय अर्धा त्याचं माप जे आहे तो त्याचा पाईपचं माप अर्धा बाय 2 म्हणजे त्याची लांबी 2 इंच. तसे फुटामध्ये सुद्धा 1 फुटाच्या मापात 2 फुटाच्या मापात हे आपल्याला उपयोगात येतात. त्यानंतर बेंड. दोन पाईप एकमेकाला काटकोनात जोडण्याकरिता या बेंडचा उपयोग केला जातो. हा एल्बो प्रमाणेच काम करतो, परंतु ज्या ठिकाणी प्रेशर लाईन असेल अशा ठिकाणी प्रामुख्याने बेंडचा उपयोग केलेला दिसून येतो. बेंडच्या दोनही टोकावर बाहेरील आटे पाडलेले असतात. कॅप किंवा एंड कॅप. तर इमारतीमध्ये पाईप फिटिंग करीत असताना कामाच्या आवश्यकतेनुसार जर पाईप एका टोकाकडून बंद करायचा असेल अशा वेळी या कॅपचा उपयोग केलेला असतो. पाईपच्या बाहेरील आटे असलेल्या पाईपच्या टोकावर हा आतील आटे असलेला कॅप फिट करून पाईप रेंचच्या साहाय्याने फिट करून आपल्याला ते टोक बंद करता येते. प्लग. कॅप प्रमाणेच प्लग हे सुद्धा पाईपचे टोक किंवा अनावश्यक ठिकाणी पाईपलाईन बंद करण्यासाठी या प्लगचा उपयोग केला जातो. प्लगच्या एका बाजूला बाहेरील आटे पाडलेले असतात आणि दुसऱ्या टोकाकडे स्पॅनर बसविण्यासाठी चौकोनी हेड दिलेले असते. याचा उपयोग सुद्धा कॅप प्रमाणेच केला जातो. क्रॉस. अधिकच्या चिन्हाच्या आकाराचा हा पाईप फिटिंगचा घटक असून पाईप फिटिंग करते वेळी 4 पाईप एकमेकाला जोडण्यासाठी क्रॉसचा उपयोग केला जातो. याला 4 वे फिटिंग असं सुद्धा म्हणतात. एक मुख्य लाईन सर्व्हिस लाईन पासून इतर 3 ठिकाणी जर पाणी पुरवठा करायचा असेल अशा वेळी
क्रॉसचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. याच्या चारही टोकावर आतील बाजूने आटे पाडलेले असतात. युनियन पाईप फिटिंगच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक म्हणजे युनियन. हा कपलिंग प्रमाणेच कार्य करतो. दोन समान व्यासाचे पाईप एका रेषेत जोडण्याकरिता युनियनचा वापर केला जातो. परंतु कपलिंग हे अखंड असते आणि युनियन हे अखंड नसून दोन भागामध्ये विभागल्या जाते. कामाच्या आवश्यकतेनुसार पाईप फिटिंग मेंटेनन्स करते वेळी युनियन मधून दोन भाग युनियनचे वेगवेगळे करून पाईप फिटिंग मेंटेनन्स केलं जाते आणि सर्वसाधारण जी जोडणी केलेली पाईपलाईन आहे ती सुरक्षित राहते. असा हा युनियन हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. याच्या आतील बाजूला दोन्ही टोकाकडून आतील आटे पाडलेले असतात. कपलिंग युनियन प्रमाणेच कपलिंग कपल म्हणजे जोडणे. दोन समान व्यासाचे पाईप एकमेकाला एका रेषेत जोडण्याकरिता कपलिंगचा वापर करतात. कपलिंग हे प्रामुख्याने एक्सटेन्शन साठी उपयोगात आणले जाते. दोन पाईप जेव्हा आपण जोडतो एकमेकाला त्यावेळेस त्याचा उपयोग आपण करतो. एल्बो बेंड प्रमाणेच एल्बो हे सुद्धा पाईप फिटिंग साठी उपयोगात येणारे महत्त्वाचे घटक आहे. याचा उपयोग दोन पाईप एकमेकाला काटकोनात जोडण्याकरिता केला जातो आणि कामाच्या आवश्यकतेनुसार एल्बो हे रिड्युसिंग एल्बोच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध असते. म्हणजेच या एल्बोच्या दोनही बाजूचा व्यास समान आहे तर रिड्युसिंग एल्बोचा दोन्ही बाजूचा व्यास समान नसतो आणि दोन्हीचा उपयोग समान आहे. दोन पाईप एकमेकाला काटकोनात जोडण्याकरिता एल्बोचा उपयोग केला जातो. मित्रहो, अशा प्रकारे पाईप फिटिंगच्या विविध घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण शिकलो. मित्रहो, आपणा सर्वांना माहित आहे आपण लहानपणापासून एक म्हण नेहमी ऐकत आलेला आहो, थेंबे थेंबे तळे साचे, थेंबे थेंबे तळे साचे. या म्हणीतून आपण पाण्याच्या थेंबाथेंबाचे महत्त्व आपणास दिसून येते. आणि जर पाईप फिटिंग मध्ये लिकेज असेल तर थेंबे थेंबे पाण्याची टाकी कशी रिकामी होते हे आपल्याला समजतच नाही. म्हणून मित्रांनो, आपल्या पाण्याची बचत करण्याकरिता मजबूत पाईप फिटिंग हाच एक मूलमंत्र ठरतो. आणि या आजच्या अध्ययनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व मिळून एक संकल्प करूया. पाण्याची बचत करण्यासाठी एक संकल्प करूया. सेव्ह वॉटर, सेव्ह वॉटर. धन्यवाद.